लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पूर्व मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारार्थ आज आडगाव येथे एका चौक सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आडगावमधील संकटमोचन मारुती मंदिरात नारळ फोडून चौक सभेला प्रारंभ झाला। या सभेतून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढले। राज्यात सत्तांतर होणार, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार असा दावा करत विकास पुरुष अशी उपाधी असलेल्या गणेश गीते यांना निवडून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मतदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि महाराष्ट्रात मी नाव घेऊन सांगतो, हा देवेंद्र फडणवीस हा जो पेशवा आला नागपूरहून, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बुडवून टाकला। तेव्हा 19 नंतर दोन सरकार आले, जातीवादावर राजकारण करताय आणि त्यांना गुप्त आदेश त्यांचा असा असतो, मराठी सोडून बाकीच्यांना मतदान करा। म्हणजे याचा अर्थ काय आहे? ते फक्त मराठ्यांचे जीवावर उठले आणि वरून सांगतात मी सर्व धर्म भावाचा अमुक तसा, मी तमुक तसा, परंतु आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये। आणि मला आपली पूर्ण खात्री आहे आणि आपण जर यावेळी चूक केली तर येणाऱ्या भविष्याला आपल्याला कधी माफ करणार नाही। आपले मूळ बाळ आहेत, आपला पुढे भावी पिढी ही तयार व्हायची, ही या पेशव्यांच्या हाताखाली काम करता कामा नये। आपण आपलं मराठा म्हणून राज्य टिकवलं पाहिजे। या ठिकाणी ओबीसी समाज आहे, जिथे हो जरी कुठल्या समाजाचे असले परंतु त्यांनी कधी त्यामध्ये भेदभाव केलेला नाही आणि आपण त्यांच्या मागे उभं राहून आणि सर्व जाती धर्म या ठिकाणी जातीवाद नष्ट करून सर्व समावेशक उमेदवार निवडून आणावा। पण ही गोष्ट तुम्हाला निवडणुकीच्या काळात का सुचली? तुम्हाला सरकारच्या कोट्यातून पैसे वाटायचे होते म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे पैसे वाटप चालू केलं। तुम्हाला आधी 5 वर्ष लाडकी बहीण योजना कधी आठवलीच नाही का? आम्ही सुद्धा सांगतोय, महाविकास आघाडीचं सरकार झालं तर 3000 रुपये या बहिणीला आम्ही 100% देणार। बहिणींची नक्कीच आम्ही काळजी करणार, नुसते पैसे देणार नाही तर या बहिणींना आम्ही संरक्षण देणार आहे। संरक्षणाविषयी या फडणवीसांनी गृहमंत्री आपले यांनी बोललं पाहिजे। पूर्ण संरक्षण यंत्रणा ज्या ठिकाणी पंचायत झालेला आहे, त्यानंतर 2014 पासून आपण सर्व एकत्र बसायचो, जेवायचो, कधी आपण एकमेकांकडे जातीपातीचं राजकारण म्हणून कधी बघितलं नाही। 2014 पासून महायुतीचं सरकार जेव्हापासून आलंय तेव्हापासून आपण हा मराठा, हा वंजारी, हा तेली, हा सिंधी, हा दलित, हा मुस्लिम या पद्धतीने बघतोय। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे बहुजनांचं स्वराज्य आहे, 18 पगड जातीचं स्वराज्य आहे। आणि या ठिकाणी जेव्हा निवडणूक येते 5 वर्षात तुम्हाला कोणत्याही समाजाची आठवण येत नाही आणि आज तुम्ही म्हणताय का आम्हाला हा समाज विरुद्ध हा समाज, अशा पद्धतीने ही निवडणूक राखवायचं तुम्ही काम करताय। ही जनता ही कधी स्वीकारणार नाही। 100% सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार साहेब, उद्धव साहेब, राहुलजी गांधी यांच्या विचारांचं महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी आणायचं असेल तर आपल्या हक्काचे उमेदवार गणेश गीते यांना या ठिकाणी जर निवडून दिलं तर नक्कीच आपण या ठिकाणी 5 वर्षाची कामं झाली नाही ती कामं या ठिकाणी करू। असंख्य सुविधांपासून आडगाव आजही वंचित आहे। आडगावचं कायापालट करण्यासाठी एक वेळ संधी द्या असं आवाहन गणेश गीते यांनी या सभेद्वारे केलंय। आणि निवडून आल्यानंतर मी तुम्हाला 2 वर्षामध्ये आडगाव काय हे त्यांना तुम्ही 2 वर्षांनी बोलवून इथं दाखवा। मी हे निश्चितपणे या ठिकाणी करून देईन, बोलणार नाही नुसता की आडगाव काय आहे ना हे 2 वर्षांनी त्यांना बघायला बोलवा। मी फक्त या ठिकाणी काय काम करतो आणि कसं करतो तेवढं बघा। अहो, आपण जर आजचा आपल्या गावातला सचिन माळोदे असेल, नितीन शिंदे असेल, त्यांना विचारा, ते मेडिकल एजन्सी चालवतात, त्यांना विचारा म्हणावं गणेश गीतेंनी तुम्हाला कुठे कुठे मदत केली। ते का माझे नातेवाईक आहे का? पण माझे मित्र आहे, माझ्यासाठी जीवाला जीव देतात। मी माझ्या कार्यकाळात 200-400 पोरं नव्याने कॉन्ट्रॅक्टर केले का जे सिव्हिल इंजिनियर झाले होते, त्यांना कोणी काम देत नव्हतं आणि ते 30-30% बिलो कामं घ्यायचे। मी माझ्या कार्यकाळामध्ये नव्याने त्यांना बसवलं, त्यांना कामं दिले आणि त्यांना समजून सांगितलं व्यवसाय कसा करायचा। हे 30-30% कामं जर बिलो घ्याल तुम्ही आणि 30% बाहेरून परत कुठून तरी उसने पैसे आणाल आणि ते त्याच्यात लावाल तर तुम्हाला 1 रुपया उरणार नाही, तुमच्या घरून पैसे जातील। मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून मी 200-400 उद्योजक तयार केले। आज ते पोट भरताय, ते मार्गी लावलेले आहे।
मी नुसत्या गळ्यात हात घालून आणि स्कीम देऊन माझ्या बरोबर राहिलेला माणूस संपलेला नाही. तुमच्या बरोबर राहिलेले लोक संपलेले आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे. पण माझ्या बरोबर राहणारा माणूस मी त्याला व्यवस्थितरित्या तो त्याचं घर चालवू शकतो, व्यवस्थित राहू शकतो, व्यवस्थित फिरू शकतो. या पद्धतीने या ठिकाणी मी काम केलंय. आणि या विषयाची अजून काही माहिती लागली तुम्हाला त्यांच्या परवाच्या त्या घोटाळ्याची, तर वसंत गीतेंना विचारा जाऊन. वसंत गीतेंच्या घरी याची मीटिंग झाली का यांचे प्रकरण करून द्यायचे. आणि वसंत गीतेंकडे हे गेले, मी नव्हतो गेलो. आणि वसंत भाऊंना कधी विचारायचं, आता तुम्ही सांगता तपोवनातल्या कुंभमेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले. अहो, कुंभमेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले तर तुम्ही विधिमंडळात मांडला का 5 वर्षात प्रश्न? आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर 2002 पासून आरक्षण आहे आणि त्यांचा मोबदला त्यांना शासनाने द्यावा, कधीच मांडला नाही. तुम्ही प्रश्न मांडला तर तुम्हाला उत्तर मिळेल ना. अशा प्रकारे मतदारसंघाचा विकास होत नाही. आपल्या मतदारसंघात फक्त गुंड पाळले गेले 5 वर्ष, पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. गणेश गीते यांच्या प्रचारात आज पार पडलेल्या चौक सभेप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते, गणेश गीते यांचे समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.